राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या 17 ते 18 दिवसापासून मी सोलापूर शहरातील अवैध धंदे आणि अवैध धंद्यांना पाठीशी घालणारे सन्माननीय पोलीस आयुक्तांचे वसूलदार बाळासाहेब रामदास गायकवाड, पोलीस उपायुक्तांच्या नावे वसुली गोळा करणारे भागवत शिंदे, राजू चव्हाण यांच्या विरोधामध्ये मी सोलापूर शहराचे आयुक्त एम राजकुमार यांनी तक्रारी निवेदन दिलं होतं. सोलापूर शहराचे उपायुक्त प्रीतम यावलकर सर यांना देखील भेटून मी तक्रारी निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर मी निवेदनाच्या बाबतीमध्ये जवळजवळ 10 ते 12 दिवस त्यांची वाट पाहिलो. त्याच्यानंतर त्यांना मी स्मरणपत्र दिलं. स्मरणपत्र दिल्यानंतर मी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे यांना देखील तक्रारी निवेदन दिलं होतं. परंतु अद्यापर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नसल्यामुळे मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग उपोषण ह्या ठिकाणी करत आहे. संविधानाने दिलेला जो अधिकार आहे, मूलभूत लोकशाहीमध्ये जो महत्त्वाचा घटक मानला जातो की आपल्यावर किंवा आपल्या समाजावर जर एखादा अन्याय होत असेल तर त्याची वाचा फोडायची असेल तर बाबासाहेबांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारातून मी आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून बेमुदत अन्नत्याग उपोषण ह्या ठिकाणी करत आहे. माझ्या मागण्या अशा आहेत की सोलापूर शहरातील अवैध धंदे हद्दपार झाले पाहिजेत. अवैध धंदे करणाऱ्या मालकासह पोलीस खात्यातील वर्दीतील जे कोणी 3 वसूलदार आहेत, बाळासाहेब रामदास गायकवाड ASI, भागवत शिंदे, राजू चव्हाण, या 3ही पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले पाहिजेत, त्यांना लांब केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की अवैध धंद्याच्या माध्यमातून काळा पैसा ज्यांनी कमवला त्यामध्ये प्रमुख नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब रामदास गायकवाड. या सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साहेबांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याच्या बाबतीमध्ये तक्रार केली होती. तशीच तक्रार पुणे विभागीय अँटी करप्शनकडे आहे. तशीच तक्रार DG ऑफिसला देखील आहे. ह्या ऑफिसमध्ये अद्यापर्यंत त्या चौकशीची पूर्णपणे चौकशी झाली नसल्यामुळे ती फाईल तशाच पद्धतीने पेंडिंग आहे. ते देखील संशयास्पद आहे. अधिक अधिकाऱ्यांना पैशाच्या माध्यमातून खरेदी करण्याचं काम आणि लागलेली चौकशी इथंपर्यंत थांबवण्याचं काम त्या ठिकाणी मेन जो आरोपी आहे त्याच्या माध्यमातून केलं जाते. हा देखील आमचा आरोप आहे. त्यांनी आतापर्यंत एक सामान्य हवालदार तो 400 ते 450 कोटीचा प्रॉपर्टीचा मालक कसा होऊ शकतो. ह्या 3ही पोलीस अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाप्रमाणे त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. अगोदर जी तक्रार माननीय पोलीस आयुक्तांनी केलेली आहे ती केस रिओपन झाली पाहिजे. चौकशी एका चांगल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वामध्ये झाली पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, जोपर्यंत आमच्या मागणीला, आमच्या लढ्याला यश येत नाही आहे तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. कारण की आज परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. सोलापूर शहर हे अवैध धंद्याची महाराष्ट्राची राजधानी झालेली आहे. म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण सोलापूर शहराची सत्य परिस्थिती, खरी परिस्थिती तुम्हाला पाहिजे असेल तर विभागाच्या संलग्नित यंत्रणेकडून तुम्हाला प्रॉपर माहिती देण्यात येईल की सोलापूर शहरामध्ये असा कोणता अवैध धंदा नाही आहे की तो सोलापूरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. सोलापूर शहरामध्ये वसूलदाराची जी पद्धत आहे त्याची पद्धत देखील तुम्हाला कळेल. जेव्हा ती पद्धत कळेल त्यावेळेस तुम्ही स्वतः डोक्याला हात लावाल. म्हणून माझी विनंती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि विशेषतः राज्याचे पोलीस महासंचालक दाते साहेबांनी ह्या सोलापूर शहराचा आणि जिल्ह्याचा दौरा केला गेला पाहिजे आणि सोलापूर शहराची खरी परिस्थिती कागदावर न पाहता त्यांनी प्रॅक्टिकली कुणालाही न सांगता, कुणालाही कल्पना न देता त्यांनी एक सामान्य नागरिक म्हणून या सोलापूर शहरामध्ये फिरावं. म्हणजे सोलापूर शहरामध्ये कित्येक अवैध धंदे आहेत त्याचे दर्शन महासंचालकाला होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्तांनी बाळासाहेब रामदास गायकवाड यांना बडतर्फ केलं होतं. बडतर्फ तर ही कारवाई झाली. त्याच्यानंतर निवृत्तीचा आदेश देखील, स्वच्छ निवृत्तीचा आदेश म्हणजे सेवानिवृत्तीचा आदेश त्यांनी स्वतः तशी देखील कारवाई माननीय पोलीस आयुक्तांनी केली होती. परंतु असा बडतर्फ झालेला अधिकारी
सेवानिवृत्त सक्तीची सेवानिवृत्ती करण्याचे आदेश देणारा हा अधिकारी हा पुन्हा सेवेमध्ये येतो, हे कुठं संशयास्पद आहे. अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी हे चौकशीच्या नंतर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येणार आहे.